प्रमादठाना वेरमणि सिक्खापदं समादियामि। तर गाईज 14 एप्रिलच्या व्लॉगची सुरुवात होते मस्त बुद्धवंदनेपासून। सकाळी 10 वाजता आमच्या विहारात मस्त बुद्धवंदना झाली आणि ही बघा आजीबाई एवढ्या उन्हामध्ये सुद्धा आल्या होत्या बुद्धवंदनेसाठी। मग मी पोहोचली वाडीला। इथे म्हटलं फोटो काढते, तर ह्या काकू लोक काही हटत नव्हते, जाऊ द्या म्हटलं। मी मस्त मटकून घेतला आणि रॅली जॉईन केली। या चौकामध्ये हर वर्षी इतकं सुंदर म्हणजे रॅलीचं स्वागत करतात, छान स्वीट देतात, फुलाच्या पाकड्या काय टाकतात आणि माझी ही मैत्रीण बघ किती मस्त नाचत होती। मग मीनं पण काही सुस्ती नाही केली, मी पण सुरू केली। आणि माझा हा मैत्रिणीचा भाऊ तो मस्तच पैसे उडवत होता तिच्यावर। मी म्हटलं जाऊ दे, आपली 2 रुपयाची शक्कल नाही, आपल्यावर कोणी पैसे उडवत नाही, जाऊ दे। ह्या माझ्या लहानपणीच्या मैत्रिणी आहे, आम्ही पहिल्या वर्गापासून सोबत शिकलो। त्यांना भेटल्यावर मला एवढा आनंद झाला, मस्त डान्स करतो त्यांच्यासोबत। हा पण माझ्यासोबतच शिकला, माझा ज्युनियर होता। आणि ही छोटीशी मुलगी बघा किती क्यूट डान्स करत होती। या काकू लोकांनी तर इतकी छान छान मेसेजेसची रॅली काढली होती की ही सर्वात जास्त अट्रॅक्टिव्ह मला वाटली। बाबासाहेब तसेही रमाई विना अधुरेच होते। त्यांच्या सॉन्गवर तर आम्हाला आणखीच जास्त ताल येतो। मस्त बढियापैकी नाचून घेतलं मी आणि मग माझ्या लक्षात आलं की आपल्याला सायंकाळच्या पण रॅलीसाठी जायचं आहे। मग माझे मम्मी पप्पा इथे माझा वेट करत होते। तर मित्रांनो 14 एप्रिलचा व्लॉग इथेच नाही संपला बरं का, अजून 14 एप्रिलची रात्र बाकीच आहे तुम्हाला दाखवायची।